आज मी तुमच्यासोबत मस्त भन्नाट चवीची अशी शेवग्याची आमटी शेअर करणार आहे। शेवग्याची भाजीची वेगवेगळी रेसिपी तर तुम्ही खूप खाल्ली असेल, पण अशी आमटी नक्कीच तुम्ही एक वेळेस ट्राय करू शकता। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। चला मग रेसिपीला सुरू करूया। इथं घेतलेले आहे शेवग्याच्या शेंगा, कांदा, टोमॅटो। एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो आणि 2-4 शेवग्याच्या शेंगा। सर्व जिन्नस छान स्वच्छ करून धुवून घेतलेले आहेत। आता इथं घेतलेली आहे एक वाटीभर तुरीची डाळ, म्हणजे छोटीशी वाटी भरून घेतली। तुरीची डाळ देखील स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। तर याच्यामध्ये आता आपल्याला बाकीच्या जिन्नस ॲड करायच्यात, ज्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेत आहे। सोबतच मी इथं चिमूट भरून हळद पावडर घालत आहे। सोबतच याच्यामध्ये घालून घेऊयात चमचाभर कुकिंग ऑइल, म्हणजे आपण जे भाजीला तेल वापरतो ते तेल घालून घ्यायचं। नंतरून याच्यात पाणी घालून घ्यायचं, कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि कुकरच्या आपल्याला याच्यात 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। तर मस्त छान लो टू मिडियम गॅसवर आपल्याला याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर हलका थंडा केला, नंतर कुकरचं झाकण काढून घेतलं तर आपली इथं डाळ शेंगा छान हवे तसे शिजलेले आहेत। आता इथं आपल्याला हलक्या हाताने डाळ मिक्स करून घ्यायची। डाळ मिक्स करताना टोमॅटो कांदा देखील डाळीसोबत छान मिक्स होत आहे। मस्त मऊसूत डाळ शिजलेली आहे। तर आता लगेच याला फोडणी घालायला घ्यायची आहे। तर कढाईमध्ये तेल गरम करून घेतलं। तुम्हाला भाजीला तेल किती घालायचे त्याच्या हिशोबाने तेल घालून घ्या। तेल गरम झालं की लगेचच इथं तेल गरम झाल्यानंतर जिऱ्या मोहरीची छान फोडणी देऊन घ्यायची। जिरे मोहरी छान तेलामध्ये फुलले की याच्यामध्ये एक मोठा चमचा अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट घालून घ्यायची। ही पेस्ट उकळामध्येच कुटायची, म्हणजे आमटीला टेस्ट छान येते। थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा। कढीपत्ते वगैरे छान तेलामध्ये तळल्यानंतर मध्यम आकाराचा एक कांदा, मध्यम आकाराचा एक टोमॅटो बारीकसर कट करून घालायचा। कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर लाल तिखट घालायचं, हळद पावडर घालायची, एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा। तुम्हाला हवा असेल तर गरम मसालाही वापरू शकता, धना पावडर तुमच्या आवडीनुसार या आमटीला मसाले घालू शकता। शिजून घेतलेल्या डाळ शेंगा घालून घ्यायच्या आणि आमटीमध्ये तुमच्या आवडीनुसार पाणी ॲड करायचं। वरतून चवीनुसार मीठ तुम्हाला कमी जास्त वाटलं तर घालून घ्यायचं आणि मस्त 5 मिनिट आमटी उकळून घ्यायची। झणझणीत आणि खायलाही तेवढीच टेस्टी अशी आपली इथं शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार झालेली आहे। तुम्ही पाहिलंच असन बनवायला किती सोपी आहे, खायलाही तेवढीच टेस्टी लागते। एकदा तुम्ही तुमच्या घरी आवर्जून अशी आमटी नक्की ट्राय करू शकता। रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा।